हॅलो, माझं नाव भाग्यश्री. सांबरवडी या नावाने माझं इंस्टाग्रामवर पेज आहे. आज मी तुम्हाला माझ्या घरातला छोटासा समोरचा जो फ्रंट यार्ड आहे त्याचं टूर करवते. सो छोट्या दरवाज्यातनं आत आल्यावर या साईडला कॅटस्टेल नावाचं झाड आहे. या झाडाला अशा मांजरीच्या शेपटीच्या आकाराची फुलं येतात. याला शिवजटा पण म्हणतात. आणि आपल्याला जरी वाटत असले की हे झाड नवीन आहे, परदेशातून आलं आहे, पण हे जुनं झाड आहे. म्हणजे आपल्याकडे पहिलेपासून होतं. त्याच्या बाजूला थुनबर्गिया नावाचं झाड आहे. थुनबर्गिया इरेक्टा. याला अशी जांभळी फुलं येतात. ॲक्च्युली ही कॅरी छोटी पडते म्हणून थोडे कमी फुलं येतात, बट हे पूर्ण जांभळ झालेलं असतं, इतकी त्याला फुलं येतात आणि त्याची काडी लागते. तिथनं आत आल्यावर तुम्हाला हे वेली जास्वंद म्हणते मी याला, कारण हे वेलासारखं वाटलं आहे. पिवळं देशी जास्वंद आहे. लिटरली टोपलीवर फुलं येतात त्याला आणि तेवढीच झाडावर असतात उरलेली. सो अशी फुलं असतात त्याला. त्यानंतर या साईडला मॉर्निंग ग्लोरी आहे छोटा, ज्याला स्काय ब्लू क्लस्टर वाईन असं म्हणतात. उन्हाळ्यात त्याला खूप फुलं येतील. त्याच्या खाली इकडे एक्झोरा लावलेत. हा रेड आणि ऑरेंज मिक्स असलेला एक्झोरा आहे. त्यानंतर हा लाल एक्झोरा आहे. एक्झोरा सनबर्ड्स फुलपाखरांसाठी खूप बेस्ट आहे. त्याच्या पलीकडे हे फायरबुश नावाचं झाड लावलं आहे मी. फायरबुशवर इतके पक्षी आणि सनबर्ड्स येतात, इतके पक्षी आणि बटरफ्लाईज आय मीन. त्याला असे ट्यूबसारखे छोटे छोटे फुलं येतात आणि 12ही महिने 24 तास त्याला फुलं असतात. असा एकही दिवस जात नाही की त्याला फुलं नाही आहे. सो हे झाड तुम्ही नक्की लावायला पाहिजे तुमच्या गार्डनमध्ये. चांगलं मोठं होतं, याला तुम्ही आकार पण देऊ शकता. पण आमचं घर म्हणजे असं जंगली झाड आहे, आमच्याकडे फार जास्त काही आकार वगैरेच्या मानगडीत पडत नाही. त्यानंतर इथे तुम्हाला दिसेल हे आलेलं, हे देशी रोज आहे, म्हणजे गुलाब, देशी गुलाब, गुलाबी रंगाचं फूल येतं. हा एकच गुलाब आहे माझ्याकडे, कारण आमच्याकडे मोठी झाडं असल्यामुळे तुम्ही बघू शकता आम्ही जास्ती गुलाब लावू शकत नाही. सावली पडते ना, गुलाबाला खूप ऊन लागतं. सो हा एक गुलाब वाढतो माझ्याकडे आणि वेली गुलाब आहे पांढरा, तो वाढतो. सो हे 2 गुलाबाची झाडं आहेत माझ्याकडे. इथे तुम्हाला थुनबर्गियाचं फूल दिसेल. हे थुनबर्गिया इरेक्टा नावाचं झाड आहे. सुंदर फुलं येतात, सुवासिक नाही आहे पण ते. या जास्वंदाच्या बाजूलाच मी इथे झेंडूची झाडं लावलेत. झेंडूच्याच त्या कुंडीमध्ये नास्ट्रुशियम्स लावले आहेत. हे व्हेरिगेटेड नास्ट्रुशियम्स आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला दिसेल मी टिथोनिया लावला आहे. केशरी रंगाचं फूल येतं याला, सनफ्लावरसारखं. आता कळ्या यायला लागलेत त्याला. हा इथे माझा लॅव्हेंडर कलरचा गोकर्ण आहे. तो पांढरा मल्टीपेटल गोकर्ण. इथे वर मी सीझनल लावले आहेत. ही जी जागा आहे इथे 12ही म्हणजे जवळपास 10 तास ऊन येतं, डिरेक्ट सनलाईट, म्हणून मी इथे फ्लॉवरिंग प्लांट्स लावू शकते. हे सीझनल पिटोनियाज आहेत. हे हँगिंग बास्केटमध्ये खूप सुंदर दिसतात म्हणून मी असे लावले आहेत. फायरबुशच्या बाजूला मी एक्झोरा लावला आहे गुलाबी रंगाचा. खूप मोठं झालं आहे ते झाड. त्याच्या बाजूला रातराणी आहे. इथे रातराणीला फुलं आलेत. सीझन सुरू आहे रातराणीचा. रात्री फार सुंदर सुवास सुटतो त्याचा. हे केरला फिलोडेंड्रॉन आहे, त्याला बुर्ले मॅक्स पण म्हणतात. त्याच्यानंतर हे मॉन्स्टेरा ब्रोकन हार्ट म्हणतात त्याला. फिलोडेंड्रॉनचाच प्रकार आहे. हे गोल्डन फिलोडेंड्रॉन. हा डकफिट वाईन आहे. ॲक्च्युली हा कृष्णकमळाचाच एक भाऊ आहे. त्याला छोटे छोटे कृष्णकमळासारखी फुलं येतात. इथे याला कळ्या आल्या आहेत छोट्या छोट्या, अगदी छोट्या दिसत असतील तुम्हाला तर.
हा फिलोडेंड्रॉन मायकन्स नावाचा वेल आहे, कुंडीतच आहे. त्याच्यानंतर ही आत्ताच वेली कुंदा होता, याची कटिंग केली आहे मी. हे पूर्ण भरलेलं असतं, त्याच्यामुळे इथे सावली पडते, म्हणूनच मी हे सगळे इंडोअरसारखे वेल इथे ठेवू शकते. हे उन्हात नाही राहू शकत, हे जळतील याचे पानं. आता या साईडला जे थोडे सावलीत ठेवण्याचे झाड आहेत, म्हणजे बाराचं ऊन ज्यांना सहन होत नाही ते सगळे आहेत. हे ग्रास व्हेरायटीमधलं एक झाड आहे, हे यालाही पण 7-8 वर्ष झाले आहेत. सेम तसं आहे ते. इथे मी हँगिंग बास्केटमध्ये एपीसीएस ठेवले आहेत. नंतर हे सक्युलंट मॉस लॉन म्हणतात त्याला, ते आहे. हे कुंडीमध्ये पेंटास लावला आहे लाल रंगाचं. हे तुम्हाला माहितीच असेल, ऑक्सॅलिस नावाचं झाड आहे. हे छोटं रोप बनवलं आहे मी झेनाडूचं. इथे लाल हादग्याच्या बिया मी जस्ट लावल्या होत्या 2-3 दिवसापूर्वी, ते आहेत. हे सगळे गोल्डन फिलोडेंड्रॉन्स आहेत, मायकन्स आहेत, आणि मी ते हँगिंग बास्केटमध्ये लावले. हे बेगोनिया, मार्टिन्स मिस्ट्री नावाचं बेगोनिया आहे, खूप सुंदर दिसतं हँगिंगमध्ये. हे सक्युलंट सगळे हँगिंगमध्ये लावले आहेत. हे सक्युलंट सगळे छान दिसतात असे हँगिंगमध्ये. याला कमी पाणी लागतं आणि सूर्यप्रकाश जास्त लागतो. हे स्पायडर प्लांट, याची आत्ताच कटिंग केली आहे. हे पण सक्युलंटच आहे, असं दिसतं ते. खालपर्यंत अगदी जमिनीला टेकले असल्यामुळे मी कट केलं त्याला. इथे खाली फर्न्स आहेत, झेनाडू आहे, पुन्हा तो फिलोडेंड्रॉन आहे, केरला फिलोडेंड्रॉन. इथे मी गोकर्ण लावला आहे वेल कुंडीत. इथे मोठा डबल कृष्णकमळ आहे, त्याला आत्ता फुलं यायला लागले आहेत, मी कटिंग केली तिथे. हे सगळे कुंडीत लावले आहेत. खाली शेवंती आहे, ती गुलाबी काटेकोरंडी. इथे मी कुंडीतच सोनचाफा लावलाय. फुलं येत असतात त्याला 12ही महिने. कुंडीत लावलं असलं की बरं पडतं. हे नास्ट्रुशियम जे आहेत ते पण मी याच्या आडव्या कुंडीत लावले. याच्यामध्ये फुलांमध्ये शेड्स असतात, जसं की ऑरेंज असतो, लाल असतो, एकदम डीप रेड पण असतो एक. सो ते सुंदर दिसतात असे शेडेड फुलं. इथे सोनटक्का पण मी लावला आहे कुंडीमध्येच, पांढरा. त्याची कुंडी अशी दिसेल तुम्हाला, पसरट घ्यायची. हा गुलाबी सोनटक्का आहे, त्याला सध्या फुलं नाही आहे कटिंग केल्यामुळे. आणि हा पिवळा सोनटक्का आहे, आता दिसतो आहे. हे बाजूला त्याच्या वैजयंतीचं झाड आहे, त्याच्यापासून वैजयंती माला बनवतात. मी रिसेंटली इंस्टाग्रामवर याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, याची डीपमध्ये माहिती दिली आहे, तर तुम्ही बघू शकता. हा पिवळा देशी गुलाब आहे, खूप फुलं येतात त्याला. सो असं माझं फ्रंट यार्ड आहे, म्हणजे एक पार्ट त्याचा. हे सगळे जास्वंदाचे झाडं आहेत. नंतर हे माझं टँक, फिश टँक, याच्यावर मी सगळे फिलोडेंड्रॉन्स ठेवले आहेत. ज्या झाडांना थोडं मॉइस्ट वातावरण लागतं, ह्युमिड, ते सगळे मी इथे ठेवले आहेत. तर इथपासून सुरू करूया. याला फिलोडेंड्रॉन बिली म्हणतात, बिलिएटी आहे. हे आडवं वाढतं, म्हणजे हॉरिझॉन्टल याची वाढ होते, पानं खूप मोठे होतात. त्याच्यामुळे तुमच्याकडे जागा बघायची आहे का आणि मग ते लावायचं, कारण खूप जागा घेतं. त्याच्यानंतर हे कोलियस, याचे सगळे पानं लाल झाले आहेत. हे हॉर्स हेड किंवा ड्रॅगन हेड फिलोडेंड्रॉन, हे इथे दिसत आहे. हे सगळे मी मॉसपोलवर लावले. त्याच्या बाजूला एन्थुरियम आहे, पुन्हा झेनाडू. ते जे गोल्डन फिलोडेंड्रॉन दिसत आहे, हे मी एका फिश पॉटमध्ये, मध्ये गोल पॉट असतो त्यात लावलं आहे. 3 वर्ष झाले त्याला, तसंच आहे. त्याच्या बाजूला हा जो दिसतो आहे, हा आहे
एमराल्ड ग्रीन, रेड एमराल्ड फिलोडेंड्रॉन म्हणतात त्याला. त्याच्या बाजूला हे जे दिसत आहे हे सॅटिन पोथॉस आहे. आणि हे जे आहे याला म्हणतात फिलोडेंड्रॉन वेल्वेट फिलोडेंड्रॉन आहे. ते नाव विसरली. हा, फिलोडेंड्रॉन स्प्लेंडेड. हे फिलोडेंड्रॉन पॅरिसो वर्डे जे दिसत आहे स्पॉटेड छोटे छोटे पानं, हे सगळे मी टिश्यू कल्चरचे झाडं घेतले होते. म्हणजे अगदी करंगई एवढे असतात छोटेसे, त्याच्यापासून तुम्हाला वाढवावे लागतात. सो वाढवणं एक मुश्किल असतं, पण मजा येते बघायला. हे थाई कॉन्स्टलेशन मॉन्स्टर आहे. हे खूप महाग मिळतं आजकाल आपल्याकडे, बट मला हवं होतं बरेच वर्षांपासून. सो आता मी 31 डिसेंबरला हे परचेस केलं. इथे मी माझ्या सगळ्या वॉटर लिलीज आहेत, ह्या सगळ्या डॉर्मंट आहेत सध्या. ही हार्डी वॉटर लिली आहे, पीच कलरची फुलं येतात. ही ब्लू विसल आहे. ते शेवटच्या टबमध्ये पनामा पॅसिफिक नावाची वॉटर लिली आहे. त्याच्या बाजूला मी मध्ये कोलियस ठेवले आहेत सगळे. हे झाड जे आहे हे हिरव्या चाफ्याचा भाऊ आहे. हा लँग लँग म्हणतात त्याला. स्पेलिंग त्याचं WLANG असतं. यापासून परफ्यूम्स बनवतात. हे पण इंडोनेशियन झाड आहे. याचा व्हिडिओ मी लवकरच इंस्टाग्रामवर पोस्ट करेन. इथे मी माझे छोटे छोटे प्रपोगेशन जे असतात ते ठेवत असते. म्हणजे इथे ऊन जास्त येतं ना सकाळी. हे एक सक्युलंट आहे, याला खूप सुंदर लाल रंगाची फुलं येतात. हे जॅपनीज सनफ्लावरच्या मी काड्या आणल्या होत्या गोव्यातनं, त्याला आता फूट आली आहे. सो असं मी पूर्ण भारतात जेव्हा पण ट्रॅव्हल करते तेव्हा मी तिथून अशी झाडं घेऊन येते. घरी असंच कलेक्शन झालं आहे. हे टर्नेरा व्हाईट कलरचं, याला एल्डरचं प्लांट पण म्हणतात. ते पण मी असंच गोव्यातनं आणलं होतं. छोटूसं हे एवढं होतं, ते तर मोठं झालं आहे, लागलं म्हणजे. हे पण फिलोडेंड्रॉन, याची पण काडी याच्यात लावली आहे पाण्यामध्ये. हे वेगोनिया आमच्या गोव्यातल्या हॉटेलच्या बगीच्यात होतं, तिथनं एक छोटीशी गाडी आणली होती, त्याला पण आता फूट आली आहे, नवीन पान आलं आहे. इथे माझ्या वॉटर लिलीचे रोपं असतात जे सीड्सपासून तयार होतात. ही पीस लिली. सो असा माझा फ्रंट यार्ड आहे. आता नेक्स्ट टाइम बॅकयार्डची टूर करेन. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि इंस्टाग्रामवर मला सांबारवाडी या हँडलवर नक्की फॉलो करा. बाय.